मंडळाचे अध्यक्ष खो खो आणि या खो खोचं संवर्धन करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून या मंडळाने घेतलेलं आहे. त्याबद्दल फळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. अभिनंदन करायचं आहे. नमस्कार मंडळी, मी नितेश नानगो तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मस्तपैकी असं व्हिडिओ होता. खो खोचे मॅच आहेत आपल्याकडे खाली. सो तिकडे आपल्याला जायचं, खो खोची मॅच वगैरे उतरली आहे तिकडे. सो जाऊ तर तिकडे उद्घाटन उद्घाटन वगैरे झाल्यानंतर खो खोची मॅची पण ते पण बघू शकतात. काल आपला व्हिडिओ इलो असा धायका द्यायचा होतो. आज तुमका भेटान जाईल संध्याकाळी. आज तारीख 10 आणि कालचा जो व्हिडिओ आपला 9 तारखेचा होतो तुमका आज संध्याकाळी भेटान जाईल. मस्तपैकी असं व्हिडिओ होता. संध्याकाळचा एक माहोल आहे मस्तपैकी असा. आणि आपण आता जाताला खाली खो खोची मॅच आहेत तिकडे मस्त. तर पहाटे 3 वाजता आपण इलाव झोपला वगैरे आणि नंतर मग सकाळी 7 वाजता उठून सगळे व्हिडिओ वगैरे घेऊन एडिटिंग वगैरे करून अपलोड वगैरे करून वाजले 1:30 दुपारचे. इलाव जेवलाव 3 ते 4 झोपलाव आणि 4-4:30 वाजता आता 4:15 वाजता आपण उठलाव आणि आपल्याकडे जाऊचा खाली. आणि उद्घाटन असा 5:30-5:30 उद्घाटन होईल. सो तिकडे आपल्याला जाऊचा उद्घाटन वगैरे करून मग आपल्या एखादी मॅच वगैरे बघून आपण येऊया. कारण की जास्त वेळ थांबू भेटणार नाही, कारण की कालची जागा ना तिचं ऑलरेडी असा. आणि आपण ह्यो पण व्हिडिओ आपल्या उद्या एडिट वगैरे करून पोस्ट करूचो आता. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही अजून नवीन असाल सबस्क्राईब करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, कारण की कोकणातले असे 101 व्हिडिओ आपल्याकडे येत असतात. तर आता मित्रांनो, तुमचं वेळ नका डायरेक्ट आलं होतं. आपण जाऊया डायरेक्ट खाली खो खोच्या मॅचची तिकडे चालू. सो तिकडे जाऊया. उद्घाटन सामान होतं तो बघूया आणि नंतर मग आपण एखादी मॅच पण बघूया. सो चला. तर मित्रांनो, आता आपण उद्घाटनाच्या तिकडे चाललो, कारण की वाढले 5:30-6 वाजले आहेत. तर त्यांना वेळ लागलो. सो आपल्याकडे बोलवणं येईल. आपण चाललो तिकडे. पण त्याच्याकडे तुमका दाखवत आहे की आमची पोरगी खेळतात तिकडे. सो तुमका आता दाखवते आमची पोरगी खेळतात. त्याच्याकडे झालं आता टुर्नामेंट ते सध्या खेळतात, म्हणजे असे प्रॅक्टिस संध्याकाळची करतात. आणि GPL पण होते त्याला. सो त्याच्यामुळे मस्तपैकी संध्याकाळ बघू शकतास तुम्ही आमच्या बाबांच्या घर. सो खेळतात पोरगी आमचे. मतलब घे ते घे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कोंडाघाटच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम हर्षद सावंत खेळणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना चालना आणि प्रेरणा मिळावी हा मानस. गंगोडे सर. सरपंच केल्याने गाव फसला. या ठिकाणी सन्माननीय अग्रेसरांच्या कन्या त्या देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात. पायलट या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे उपनेते सन्माननीय श्री अग्रेसाहेब कोंढ्यातील प्रतिष्ठित आणि उद्योजक यांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. असं म्हटलं तर की भावी पायलट आहेत, त्यांना आपण शुभेच्छा. या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष धन्यवाद आणि पिळेगावचे उपसरपंच धवनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार आणि स्वागत होत आहे. राज या ठिकाणी सन्माननीय श्री अग्रेसाहेब यांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. इकडे बघ इकडे.
या स्पर्धेसाठी पंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. पंच यावं. श्री तांबे सर, मॅडम पण आहेत, मॅडम पण आहेत. सर या ठिकाणी सन्माननीय या 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 तांबे सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तांबे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील जोईल यांना विनंती करतो व्यासपीठावरती यावं, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. बसा तिकडे. जोड्याने बसा. इकडे बघा. त्यानंतर मित्र हो, इथले सह्याद्री स्पोर्ट क्लबच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या या गावच्या सरपंच आदरणीय आगरे मॅडम, यासोबत असलेले या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, या ठिकाणी उपस्थित असलेले या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अनिल शेळके, त्यांचे सर्व सहकारी, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मंडळी, जे तांबे सर, जोईल सर, आणि ज्यांच्या अमोघ वाणीतून आज आपण प्रत्यक्ष पाहिलात ते आदरणीय जोईल सर. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही मळलेली वाट असते, त्या मळलेल्या वाटेने सगळे चालतात. मळलेल्या वाटेने सगळे चालतात, पण नवीन वाट शोधणारा हा खरा कार्यकर्ता असतो. आणि अनिलने हे करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धा या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये पाहतो आपण. अगदी क्रिकेटच्या स्पर्धा तर कितीतरी होत असतात, कबड्डीच्याही होत असतात, परंतु अशा की ज्या या देशाच्या स्वतःचा लोकप्रिय खेळ हा खो खो, आणि या खो खोचं संवर्धन करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून या मंडळाने घेतलेलं आहे. त्याबद्दल या मंडळाचे खरं तर आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे. गावातील कोणताही कार्यक्रम असू देत, त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून प्रत्येकाला प्रोत्साहन देणारे आणि प्रत्येकाला नुसते प्रोत्साहन न देता त्यांचे मिस्टर सन्माननीय आगरे सर आणि आगरे मॅडम प्रत्येक कार्यक्रमाला थोडाफार आर्थिक हातभार लावतात. अशा आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौ संजना आगरे मॅडम पार्टिसिपेट करत राहावं आणि जिल्ह्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं. थँक्यू. खो खो स्पर्धा भरल्या, त्याचं यंदाचं हे दुसरं वर्ष आणि त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपले सावंत सर, तांबे सर, जोईल उपसरपंच तांबे सर, त्या मॅडम, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व खेळाडू आणि मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचं मी ते हार्दिक स्वागत करते. आणि हा खो खो स्पर्धा ज्या तुम्ही आयोजित केल्या, त्या स्पर्धेमध्ये सर्वजण आपण खेळाडू सगळे इथे उपस्थित राहिला, त्यांचं प्रथम मी उंडघाट ग्रामपंचायतीच्या वतीने आणि गावाच्या वतीने स्वागत करते आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. असं बघायला गेलं खो खो हा खेळ लोकप्रिय भारतीय खेळ आहे आणि हा पारंपरिक मैदानी खेळ आहे. अशा मैदानात आज मोबाईलच्या जाळ्यातून बाहेर पडून ही मुलं मला इथे दिसत आहेत, त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन की अशा या खेळात त्यांनी भाग घेऊन पुढे येत आहेत आणि त्यांना ही संधी आपल्या मंडळाने दिली आहे आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय की हा खेळ लोप पावत चाललाय, त्याला एक जिवंत करण्याचं काम ते करतायत. तर त्यांचं पण प्रथम मी अभिनंदन करते आणि अशीच मुलं या स्पर्धेतून खेळून पुढे येऊन आपल्या गावचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव मोठं करणार आणि पुढे त्यांना याच माध्यमातून एक करिअर करण्याची पण संधी उपलब्ध होणार आहे.
तर मी सर्व या मंडळाचे जे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांगली मेहनत घेऊन चांगले नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते. आणि आगळे साहेब तर तुमच्या नेहमीच पाठीशी आहेत, युवकांना नेहमीच ते साथ देत असतात. तर यापुढे पण तुम्हाला काय कोणत्या कामासाठी गरज लागली तर ग्रामपंचायतीला मला नक्की सांगा, मी नेहमी तुम्हाला सहकार्य आम्ही करू. आणि आपले पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. ना मित्र उद्या फोंडाघाट बिजलीनगर येथे जिल्हास्तरीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ओरम्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिवसभरामध्ये सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी तिथे त्या ठिकाणी सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावं. सर्व या ठिकाणी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. सन्माननीय फोंडाघाटच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष अनिल शेळके, सुरज जोईल, त्याचबरोबर राम खरात ओळख सांगायची आणि पाया पडायला चला चला चला. आम्ही वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी. बोथ कॅप्टन्स कॅप्टन लाईन मध्ये राहा. काय मागितलं मीटिंग केलेली आहे, वरती पण लाईटिंग केलेली आहे, जेणेकरून व्यवस्थित इकडे पण साईडने जेवढं जास्त येत नाही विजेट, त्याच्यामुळे मध्ये विजेट केलेलं असं बघू शकता. संस्थित कसं प्रदूषण नाही हे सामने होतले आहेत लाईटमध्ये. एका सगळ्या ठिकाण ब्लॉग मध्ये तुमचा आवाज येता, काय करू? अरे काय नाही त्याच्यात या ठिकाणी गौतम चांबे सर त्यांनी यायचं आहे स्टेजवर. गौतम चांबे गौतम चांबे इकडे गौतम चांबे या ठिकाणी वाघेरी शाळेचे उपशिक्षक सन्माननीय देव होळकर सर त्यांच्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने आणि वाडीच्या वतीने सदस्य सांगतात. नरडावे हायस्कूल अंतिम स्कोर शाळा पे आहे 5 तर नरडावे हायस्कूल 12. नरडावे हायस्कूल 7 गुणांनी तसेच 1 डावाने विजयी. आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सुस्वागत. आपल्या जवळजवळ 7:30 आणि ऑलमोस्ट जास्त पब्लिक गेली आहे बघा, बघू शकताच. वाघेरी गावचे पदवीधर शिक्षक आणि या गावचे सुपुत्र आदरणीय म्हणजे चालू आहेत आणि आपण चाय पित आहोत. तर चाय पिऊया. विराज पण गेलो आपलं बघू का पिता आम्ही चाय पिता चाय रे माझी चाय घे, माझी चाय घेता. बाकी सगळे चाय पितात. ताडू बिडू यांका दिल्या नाही बसली आहेत फिरान पितात. धन्यवाद. थांब 1 सेकंद थांबवा. समोरचा खेळाडू या ठिकाणी आपल्या स्वतःचं संरक्षण करतोय.
पाहूया या ठिकाणी संरक्षण आणि आक्रमण याची एक सुंदर असा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं आक्रमण, परंतु या ठिकाणी गडी बाद करण्यामध्ये काही त्यांना यश येत नाही आहे. आणि पुन्हा एकदा आक्रमण और खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी डाय टाकलेली आहे आणि त्याने या ठिकाणी अपील सुद्धा करण्यात आलेलं होतं. पाहूया पुन्हा एकदा खूप प्रयत्न चांगला झालेला आहे, परंतु संरक्षण करणारे जे खेळाडू आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपलं स्वतःचं संरक्षण करून घेत आहेत. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चढाई होत आहे. प्रयत्न खूप चांगला आहे. या ठिकाणी डाय मारलेली आहेत. या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. यामध्ये विजयलाल आणि विनय सावंत यांच्याकडून 100 रुपये देणगी आलेली आहेत. त्याचप्रमाणे सागर भिरवणेकर यांच्याकडून 200, प्रशांत भिरवणेकर 250 आणि छोटू आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजल्यात 11 बरोबर. मॅच चालू होते खेळाडू आणि चांगल्या खांबादा बघितच नाही आपल्या का, ते खांबादा बघतच नाही, तिकडेच बघतात काय चालू होतं तिकडे मॅच. बघू शकतात सगळं. आणि इकडे हे तर हे एक्स्ट्रावाले ఇంకా खेळूचे त्याच्यानंतर होय ना, खेळतालाच मग ठीक आहे. सामना चालू आहे आणि कुणाल सावंतचा अटॅक जोरदार आहे. त्याची काही गाडव्याचा खोल आहे. चौकी गाडी याचा आल्या तिसऱ्या जोराला उठला अटॅकसाठी नागेशला उड्या पहिल्या दिसण्यासाठी एकमेकांची बघतो जोरदार छोटे नियम आहेत, त्यामुळे नियमाप्रमाणे मारा तुम्ही, नाहीतर बॅक्टर दिला नाही आणि संघाला पॉईंट भेटणार नाही. मॅच फोंडावरची चालू आहे म्हणून सगळेजण लढाई करतात. प्रॅक्टिसवर आहे का नाही जेवायला गेले पंचायतची गाडी आहे, जेवायला गेलेले आहेत. जरा 5-10 मिनिटं थांबा, जेवायला गेले आहेत. चावी घेऊन येत आहेत. सह्याद्री स्पोर्ट आणि पाळेकरवाडी देवगड बरोबर चांगला असा संघ, दोन्ही संघ चपळ अशा गतीने धावत आहेत. सह्याद्री स्पोर्ट आणि पाळेकरवाडी पाळेकरवाडी देवगड. मानू एकदम तगडे जा. नको या बघितली इथे यायचं आहे आणि 500 रुपयाचं देणगी आलेले आहे सह्याद्री स्पोर्ट साठी. हर्षद सावंत यांच्याकडून. हर्षद सावंत या, हर्षद सावंत तुम्हीच द्या या. कप्तान कप्तान या. कप्तान गोल लेपका कप्तान गोल 500 रुपयाचे देणगी आलेले आहे, पारितोषिक आलेले आहे. आणि 1 पॉइंट मारलेला आहे. काय नाव सुचिता जो हिने 1 पॉइंट मारलेला आहे. हे पारितोषिक आले आहे ते हर्षद सोनू सावंत यांच्याकडून. तिला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
तशाच प्रकारे सह्याद्री स्पोर्टसाठी खेळासाठी जे सहभाग झालेले होते त्यांच्यासाठी 500 रुपयाची पारितोषिक आलेले आहे ते सोनू सावंत यांच्याकडून. हॅलो दर्शक तसेच या सर्व खेळाडूमध्ये क्रिकेट संघामध्ये असू दे किंवा कबड्डी संघामध्ये असू दे सर्व खेळाडूमध्ये ते प्रथमतः असतात आणि त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही सुद्धा या खेळामध्ये सर्व खेळामध्ये इथे आम्ही सहभाग घेतो आणि सांगोडी संघ बरोबर त्यांचं मंडळातर्फे अभिनंदन. जे सह्याद्री स्पोर्ट क्लब होंडा घाट खरोखर या स्पोर्ट क्लबचं अभिनंदन करावं लागेल कारण हा संघ प्रथमतः तिथे या ग्राउंडवरती खेळलेला आहे. खरोखर त्यांचं आम्ही मंडळातर्फे तसंच सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि याचं पारितोषिक देतील आमचे पाताडे सर आणि दिलीप सावंत सर आपण द्यायचं आहे. सह्याद्री स्पोर्ट क्लब याचं टाळ्यामधून अभिनंदन करायचं आहे. तसंच प्रथम क्रमांक आहे या खो खो मधला प्रथम क्रमांक आहे तो पाळेकरवाडी संघ देवगड या संघाने पुढे यायचं आहे आणि याचं बक्षीस देतील आमचे मिलिंद लाड, अर्षद सावंत आणि भामा सावंत. ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड